आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लग्न झाल्यापासून माझं प्रेम, माझी माया, माझं म्हणणं, माझं बोलणं काहीच पोहोचत नाहीये रे तुझ्यापर्यंत। पूर्वी मी न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा तुला बरोबर कळायच्या, पण आता मी जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगते तरी सुद्धा तू माझ्याकडे दुर्लक्षच करतोयस रे राजा। असं म्हणतात ना, मुलाचं लग्न झालं की आईसाठी तो परकाच होतो, तू माझ्यासाठी परका नाही झालायस। गुड मॉर्निंग सिद्धिराज। हाँ सॉरी, हाँ गुड मॉर्निंग। ते मी काम होतं, नाही ॲक्च्युली काम नव्हतं, मी चुकून आलो इकडे, सॉरी। हां सिद्धिराज, काय झालं? तुम्ही असे उदास उदास का दिसताय? नाही अहो काही नाही झालंय, तसं काही नाही। मला सांगा, तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते ना? अहो नाही हो, असं खरंच काही नाही झालं। खरं सांगा, येते ना आईची आठवण? मॅडम कसं हो तुम्हाला मी न सांगता माझ्या मनातलं कळतं? कारण ती एक जादू आहे। जादू? आईच्या प्रेमाची, आईच्या मायेची जादू। सिद्धिराज, आपली आई ना आपल्या सगळ्यांचाच वीक पॉइंट असतो, आणि आपली आई कधी आपल्यावर रागवली, आपलं तिच्याशी भांडण झालं ना की आपल्याला काय करावं काहीच कळत नाही, आपण खूप अपसेट होऊन जातो। आणि ही अस्वस्थता आजवर कोणालाही लपवता आलेली नाहीये, तसेच तुम्हालाही ती लपवता येत नाहीये। करेक्ट आहे तुमचं। म्हणजे ते म्हणतात ना मॅडम की आईसाठी तिची सगळी मुलं सारखीच असतात, पण माझा ना या वाक्यावर कधी विश्वासच बसला नाही हो आजवर। का असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे कसं आहे की आता लहानपणापासून मला असं नेहमी वाटायचं, आणि आजही वाटतं की घरात आईचा सगळ्यात जास्त लाडका मीच आहे। म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा जेवायला बसायचो ना, तेव्हा ताई आणि दादांनी कधी असा हट्ट केला की मला ही भाजी नको, मला ती भाजी नको, तेव्हा ना आई निमूटपणे त्यांना सांगायची की नाही खायची ही भाजी। पण जर तोच हट्ट कधी मी केला ना, तर आई त्वरित तात्काळ ताबडतोब मी जे सांगेन ना तेच बनवायची। म्हणजे ताई आणि दादांनी चूक केली तर त्यांना शिक्षा, पण मीच जर ती चूक केली ना तर अख्ख्या जगाशी वकिलासारखं भांडायची माझ्यासाठी। म्हणजे शाळेत असताना ना एकदा मी एका मुलाची खोड काढली ना, म्हणून त्याचे आई वडील घरी आले होते। तोही मुलगा तसा बड्या बापाचाच पोरगा होता। त्याचे वडील ते बरंच काही वाईट साईड बोलले हो पप्पांना आला राग, मला खोलीत घेऊन गेले, मारलं मला। त्या दिवशी रात्रभर माझ्या उशाशी बसून आई रडत होती। ह्या गोष्टीचा एवढा धसका घेतला ना तिने की पुढच्या दिवशी तिलाच ताप आला। काय सांगताय? हो ना, म्हणजे मला साधा खरचटला ना तरी पण माझ्या आईला ते सहनच होत नाही। पण आता बघा ना, बोलणंच टाकलं हो माझ्या आईने माझ्याशी। मला ना कधी कधी भीती वाटते की माझ्या आईचा माझ्यावरचा राग कमीच नाही झाला तर। अहो सिद्धिराज, असं काही होणार नाही, आणि मुळात त्यांना काही तुमचा राग आलेलाच नाहीये। फक्त तुम्ही घेतलेला एक निर्णय त्यांना पटला नाहीये ना, म्हणून त्या नाराज आहेत। आणि आई म्हणून त्यांचा तेवढा अधिकार आहेच ना तुमच्यावर, हो की नाही? हो। मग आता तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या। माझी खात्री, रेणुका काकूंना एक दिवस तुमचं म्हणणं नक्की कळेल। अहो शेवटी आई आहेत त्या तुमच्या। ही स्माइल तुम्हाला सूट होतीये, असा उदास चेहरा सूट नाही होत तुम्हाला।
थँक्यू मॅडम, तुम्ही खरंच एवढं भारी समजता ना. थँक्यू नकोय मला. त्या बदल्यात मला तुमचं एक प्रॉमिस हवंय. प्रॉमिस? कसला प्रॉमिस? की तुम्ही कायम असेच हसत राहणार आणि कधीच परत उदास होणार नाही. क्या बात आहे मॅडम, जी आता माझी समजूत काढलीत. मग बोललात की उदास चेहरा सूट होत नाही, मी आता प्रॉमिस होते. कुठे चालली आहे गाडी? बरं बरं बरं, ठीक आहे. तोंड वर करून इथं कसं काय आलाय? लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला? आपण दोघं तर आत बसलोय, आजी कोणावर ओरडते मग? आरते, आरते, आरते. हा काय ग आई, काय झालं? अगं काय झालं? गप काय? हा, तब्येत बरी आहे ना व? नाही ग, कुठं काय झालंय? काहीतरी झालंय खरं. काय झालं? नाही ग, तू उगाच विचार करते बघ. काय नाही झालंय, थांब मी आलेच. पिंकी, मी अजून पण आईला काही सांगितलं नाही. अरे आता सांगितलं नाही म्हणून काय विचारतोस? काय आणि कसं सांगू तिला? ठीक आहे, दिवसभर तर थांबू इथं, पण रात झाल्यावर तेव्हा काय करायचं? तेव्हा तर सांगावंच लागल ना. आरती, अगं कुठं गेली होतीस? कुठं काय अगं आई, ते गिरायकाच्या फुलांची पुडी द्यायची राहिली होती, तिकडे गेलते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी